नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालक हो. आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे कोणती तर नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल आणि स्कॉलरशिप यासारख्या ज्या स्कूल लेवलच्या स्पर्धा परीक्षा आहेत, ह्यासाठी आता आपण घर बसल्या सुद्धा कोचिंग करू शकतो. आपल्या मुलाला घर बसल्या सुद्धा ह्या स्पर्धा परीक्षांना बसवू शकतो आणि त्यामध्ये घवघवीत यश मिळवू शकतो. तर मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की इन्सेप्शन अकॅडमीने ह्या वर्षापासून झूम इंटरॅक्टिव्ह क्लासेस, जे ऑनलाईन क्लासेस ह्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एक कंबाईन बॅच आम्ही सुरू करत आहोत. तर आपला विद्यार्थी जर का तिसरी, चौथी, पाचवी किंवा सहावी मध्ये असेल तर आपल्यासाठी ही बॅच जी आहे ती खूप उपयुक्त असेल, ज्यामध्ये आम्ही आपल्याला ऑनलाईन क्लासेस, RMS, सैनिक स्कूल, नवोदया आणि स्कॉलरशिप एक्झाम या सर्व ज्या स्पर्धा परीक्षा आहेत स्कूल लेवलच्या, मी तर म्हणेल की हे कोर्सेस केल्यामुळे किंवा हा क्लास केल्यामुळे तुमचा जो पाल्य आहे तो त्याच्या वर्गात येणाऱ्या सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सची तो तयारी एक सोबत करू शकतो. विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला या बॅचमध्ये काय भेटेल तर एक्सपर्ट अँड एक्सपिरियन्स फॅकल्टीज जे आहेत ते तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला लाईव्ह इंटरॅक्टिव्ह झूम क्लासेस कंडक्ट केले जातील तुमच्यासाठी. वीकली टेस्ट अँड परफॉर्मन्स ट्रॅकिंग तुमच्यासाठी केलं जाईल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पर्सनल अटेन्शन, डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स तुमचे असतील प्रत्येक वीकमध्ये. प्रत्येक वीकमध्ये वीकच्या एंडला तुमच्यासाठी खास एक टेस्ट राहील. मंथली टेस्ट राहतील. जेव्हा पूर्ण सिलेबस संपेल तेव्हा फुल मॉक्स टेस्ट राहतील वेगवेगळ्या RMS, सैनिक स्कूल, नवोदय विद्यालयासाठी लागणाऱ्या. त्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम फोकस प्रिपरेशन ह्या बॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही आमच्याशी जुळू शकता. जो तुमचा हा हेल्पलाईन नंबरवरती जो तुम्हाला हा नंबर दिसतोय स्क्रीनवरती, पण जो तुम्हाला नंबर दिसतोय त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून किंवा व्हॉट्सअपने आमच्याशी संपर्क साधू शकता. इन्सेप्शन अकॅडमी जळगावमध्ये आहे. तुम्ही जर घर बसल्या तयारी करू इच्छित असाल तर ऑनलाईन बॅच आमची जॉईन करू शकता. लक्ष बॅच ऑनलाईन तुम्ही जॉईन करू शकता. दुसरं असं की ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन ऍडमिशन घ्यायचं आहे तर ऑफलाईन मध्ये सुद्धा आमचं जळगावमध्ये सेंटर आहे. तुम्ही ऑफलाईन साठी सुद्धा आमच्याकडे जोडू शकतात. तुम्ही आमचे रिझल्ट बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. हा ह्या वर्षी 2026 मध्ये जी परीक्षा दिली होती आमच्या मुलांनी, तो आमचा रिझल्ट आहे. तुम्ही बघू शकता नवोदय विद्यालयामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 टोटल 9 विद्यार्थी आमचे नवोदय विद्यालयासाठी सिलेक्ट झाले आहेत. त्यापैकी 7 विद्यार्थी हे क्लास 6 साठी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, साकेगाव नवोदय विद्यालय जळगाव. त्यानंतर 2 विद्यार्थी जे आहे आमचे त्यांचे इयत्ता 8वी चे विद्यार्थी होते, त्यांचं 9वी साठी सिलेक्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता स्कॉलरशिप एक्झाम 2026 चा जो निकाल आहे, जवळपास आमचे 18 विद्यार्थी या बॅच मधून त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मेरिट लिस्ट मध्ये. त्यानंतर तुम्ही बघाल तर मंथन परीक्षेमध्ये जे सेंटरवरती पहिला, दुसरा, तिसरा, 6वा आणि 7वा विद्यार्थी सेंटरवरती आमचाच आहे. तर हा जो निकाल आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही बघू शकता की सैनिक स्कूल परीक्षा 2026 मध्ये आमच्या मुलांनी घवघवीत यश मिळवलेलं आहे. हा तुम्ही बघू शकता. हे सर्व मुलं जे आहेत ते सैनिक स्कूलमध्ये क्वालिफाय झालेले आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी जे आहेत ते नवोदय प्लस सैनिक स्कूल प्लस स्कॉलरशिप या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे. तुम्ही बघू शकता 267, 266, 261, 254, 246 हे जे विद्यार्थी आहेत चंद्रपूर सैनिक स्कूल या अर्जित पाटीलला भेटलेला आहे. त्यानंतर तुम्ही वंश पवारला पाहू शकता. हा जो विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्याला सैनिक स्कूलमध्ये त्याने यश मिळवलेलं आहे. चंद्रपूर सैनिक स्कूलला त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. तसंच नवोदय विद्यालयामध्ये स्कॉलरशिप, MTS, मंथन, त्यानंतर मंथन, त्यानंतर IPM नावाची एक एक्झाम असते जी मॅथ्ससाठी घेतली जाते, त्या पण मुलाचं दुसऱ्या लेवलसाठी सिलेक्शन झालेलं आहे. द्रोणा जमाले हा विद्यार्थी सैनिक स्कूल 267 मार्क घेऊन याने ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग नाही घेतला. त्याचं नवोदयमध्ये पण सिलेक्शन झालेलं आहे. तो मुलगा OBC ग्रामीण भागामधून ओपन कॅटेगरीमधून जिल्ह्यामध्ये पहिला आहे. वंश हा SC कॅटेगरीमध्ये पहिला आहे. तसंच तुम्ही पाहू शकता की
आमचा हा सुजय साळुंके जो आहे, या विद्यार्थ्याचं पण सैनिक स्कूलमध्ये पण सिलेक्शन झालं आहे. त्यानंतर नवोदय विद्यालयामध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये तो जिल्ह्यामधून पहिला आहे. त्यानंतर भार्गवी पाटीलला तुम्ही बघू शकता, सांगोली रायण्णा हे जे देव सैनिक स्कूल आहे तिथं तिचं ऍडमिशन झालेलं आहे. त्यानंतर गीतांश मराठे विखे पाटील स्कूल आहे न्यू सैनिक स्कूल, तिथं त्याचं ऍडमिशन झालेलं आहे. त्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूल जे दादरा नगर हवेलीची आहे, तिथं त्याचा परव साळुंकेचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर भव्य राजपूत स्वामीनारायण सैनिक स्कूल गुजरात, तिकडे त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. श्रवण पाटील आदर्श सैनिक स्कूलमध्ये त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता चिन्मय मगर क्लास 8चा विद्यार्थी आहे, ज्याचं क्लास 9 साठी नालंदा सैनिक स्कूलला सिलेक्शन झालेलं आहे. तर बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांनी सैनिक स्कूलच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतलेला नाही, कारण त्यांचं नवोदयमध्ये सिलेक्शन झालेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा बॅनरमध्ये तुमच्या मुलाचा पण फोटो येऊ शकतो. जर तुम्हाला योग्य वातावरण, योग्य क्लास, योग्य स्टडी मटेरियल या सगळ्या गोष्टी हव्या असतील तर तुम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिसतोय तुम्हाला, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि आमच्याशी बोलू शकता. आमच्या अकॅडमीला व्हिजिट करू शकता. इन्सेप्शन अकॅडमी जळगावमध्ये आपण एकदा भेट देऊन अवश्य खात्री करा. आमच्या पालकांशी तुम्ही बघू शकता. आमचा यूट्यूब चॅनल आहे इन्सेप्शन अकॅडमी बाय राऊत सर म्हणून. त्या यूट्यूब चॅनलला भेट देऊन तुम्ही शॉर्ट व्हिडिओजमध्ये जर तुम्ही गेलात पॅरेंट टेस्टिमोनियलमध्ये, तर पालकांचे अनुभव तुम्ही ऐकू शकता. त्यांना त्यांच्या मुलामध्ये काय परिवर्तन झालेलं आहे, कोणत्या कोणत्या परीक्षा त्यांची मुलं क्वालिफाय केलेले आहेत किंवा सिलेक्शन झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता. तर आजच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्याशी तुम्ही बोलू शकता. तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामबद्दल स्टडीसाठी मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते आम्ही बिनधास्त तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट करू. ठीक आहे, फक्त तुम्हाला आमच्याशी संपर्क साधून तुमच्या ज्या डाऊट्स आहेत ते डाऊट्स आम्हाला विचारायचे आहेत. तुम्हाला सिलेबसबद्दल किंवा परीक्षेबद्दल काही अजून माहिती असल्यास ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच तऱ्हेने. तोपर्यंत जय हिंद.